माननीय सभापती महोदया, माननीय भाई गिरकर साहेबांनी इंदू मिलच्या स्मारकाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला आहे। त्याचं काम अतिशय वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि जवळपास सिव्हिल काम आपण लवकर त्याचं पूर्ण करू। केवळ जो तिथे आपल्याला अतिशय भव्य असा पुतळा लावायचा आहे त्याचंही जो काही मॉडेल आहे ते मॉडेल अप्रूव्ह झालेलं आहे, पण तो त्याची उंची आणि एकूण सगळा हे मोठा असल्यामुळे तो करायला थोडा वेळ लागणार आहे। त्यामुळे त्याला जो काही वेळ लागेल तो वेळच फक्त महत्त्वाचा आहे, अन्यथा आपण मला असं वाटतं की पुढील वर्षीपर्यंत इतर सगळं काम हे त्याचं पूर्ण करू शकू। आमचा प्रयत्न आहे, राम सुतार साहेब असतील किंवा इतरही सगळे जे काही असतील जे लोक याच्यात मदत करतायत त्यांच्या मदतीनं लवकरात लवकर हा पुतळा तयार झाला पाहिजे आणि हे स्मारक पूर्ण झालं पाहिजे। त्या दृष्टीने सरकारने वारंवार बैठका देखील घेतल्यात, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे आणि मी भाईंना आश्वस्त करू इच्छितो की कमीत कमी वेळामध्ये हे स्मारक पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करेल। ठीक आहे, मला असं वाटतं पुढे जाऊया। हा, अमोल वेटकरी घ्या। आता पण नव्याने फार विचारू नका। नव्याने नाही विचार। खरं तर ही लक्षवेधी भाई आपण मांडली त्याबद्दल मी आपला आभार मानतो, कारण तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी ज्यावेळेस ही घोषणा तिथे केली होती फार मोठी शोबाजी पण त्यावेळेस झाली होती महाविकास आघाडीच्या काळात। त्याच्यानंतर मला उत्सुकता वाटली का त्या BIT चाळीमध्ये जाऊन आपण हे 50 आणि 51 नंबरच्या दोन्ही खोल्या बघितल्या पाहिजे। संगपाळांचं कुटुंब अजूनही तिथे राहतं। मातोश्री रमाई आंबेडकर आणि बाबासाहेबांनी 20 वर्ष मला वाटतं तिथं वास्तव्य केलं, 20 वर्षापेक्षा जास्त। आणि तिथल्या स्थानिक लोकांची आणि तमाम महाराष्ट्रातील फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाची, लंडनमध्ये बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं ते स्मारक प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी घेता आलं ताब्यात। तसं ह्या BDD चाळमध्ये हे मला वाटते असं वाटते डबक चाळ्याला पण म्हणतात, हे पवित्र कार्य या महायुती सरकारच्या हातून घडावं। काल सुद्धा आता इथे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, काल एका संघटनेने विधानभवन परिसरात आंदोलन केलं होतं। काल ती टीव्हीवर बातमी पण चालली का छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि बाबासाहेबांचं इंदू मिल मधलं स्मारक याबाबत सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कुठं काही घोषणा झाली नाही। आपला अर्थसंकल्प खूप चांगला आहे, अर्थसंकल्पावर अनेक लोकांनी त्यात आक्षेप पण घेतले किंवा त्यांनी त्या पद्धतीने वैचारिक भूमिका मांडली। पण माझं म्हणणं असं आहे की जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या वडूतुळापूरच्या स्मारकासाठी किंवा महाराणी सईबाई राणी साहेबांच्या स्मारकासाठी अर्थमंत्री अजितदादांनी प्रयत्न केले आणि आपण महायुती सरकारने प्रयत्न केले, तसं ही जे BIT चाळ आहे, चाळ क्रमांक 1 आणि 1 मध्ये 50 आणि 51 ह्या दोन्ही खोल्या स्वतः मला असं वाटतं निलमताईंनी पण तिथं जाऊन कदाचित पाहिल्या असतील आणि याचं स्मारक व्हावं। ही जी भाईंची लक्षवेधी आहे मला असं वाटतं याला गांभीर्यानं घ्यावं आणि तात्काळ 6 डिसेंबर पर्यंत तरी या गोष्टीच्या संदर्भामध्ये पाठपुरावा व्हावा अशी विनंती या निमित्ताने मी करतो। महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी तिथं जाऊन एक वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीनं हे सगळं केलेलं होतं हे आपल्याला देखील माहिती आहे। परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं आणि तिथं स्मारक बनलं पाहिजे ही भूमिका सरकारची नक्कीच आहे, सकारात्मक आहे। पण त्याच्यासाठी काही आराखडा बनवणं देखील गरजेचं आहे आणि त्या सूचना या अगोदरच हे सरकार आल्यानंतर महानगरपालिकेला दिलेल्या आहेत। परंतु त्यांनी जो महत्त्वाचा उल्लेख केला की त्या चाळींमध्ये अजून लोक राहत आहेत, त्याच्यामुळे त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, त्यांना कुठं न्यायचं, ह्या सगळ्या प्रश्न प्रलंबित आहेत। त्याच्यामुळे त्याच्यावर सविस्तर चर्चा करूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्याच्या निमित्तानं सरकार पुढील कारवाई करेल। आता लक्षवेधी क्रमांक 2 सुनील शिंदे नाही आहेत। जवळजवळ 3-4 वेळेला ही लक्षवेधी सभागृहात येऊन गेली आहे, तर ही सभागृहाची प्रॉपर्टी असल्यामुळे मी ती पुकारते। विरोधी पक्षनेते पुकारतात, नाव येईल ना पुढे चर्चेत। पहिलं सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 3 थोडं समजून घ्या काही गोष्टी। माननीय सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, ही जी पुण्याची घटना आहे मी जास्त खोलात जात नाही कारण अख्ख्या महाराष्ट्राला या घटनेविषयी डिटेल सगळ्या गोष्टी माहिती आहे। परंतु या घटनेमध्ये गृह विभाग, परिवहन विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यात एवढ्या विभागाचा कशा पद्धतीनं या विभागामध्ये अनागोंदी आहे हे एका प्रकरणामुळे सभापती महोदय समोर आलेलं आहे। 304 आणि 304 मला वाटतं कशा पद्धतीने आधी 304 आधी 304
पण तो आता जे व्हायचं ते सगळं झालेलं आहे. माझं याच्यात एवढंच म्हणणं आहे, वाटतं गृहमंत्री सुद्धा याच्यात म्हटलं की पुण्याची घटना दुर्दैवी आहे, त्यात पुण्याचं नाव बदनाम होऊ देऊ नका, अशा प्रकारची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे निवृत्त IAS अधिकारी अरुण भाटियाजी यांनी पुण्याचे जे आयुक्त अमितेश कुमार यांची या प्रकरणात बदली करावी व चौकशी करावी अशी विनंती केली. कारण आपण खालच्या अधिकाऱ्यावर कारवाई करतो आणि मुख्य जे अधिकारी यांना बाजूला सोडतो. त्यामुळे अमितेश कुमार यांच्यावर आपण काय कारवाई केली किंवा काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मद्य परवाना देणारा विभाग आणि परिवहन विभाग, आता आपण मद्य परवाना देणाऱ्या विभागावर करताना हॉटेल पाडताय, पब पाडताय, यांनी हे प्रकार थांबणार आहे का हा माझा प्रश्न आहे. परंतु अमितेश कुमार यांचं एक चांगले अधिकारी म्हणून नाव असताना अशा अधिकाऱ्याकडून मला असं वाटतं गंभीर चूक झालेली आहे. आणि पुण्यात त्याच्याच आधी ट्रकच्या व्यवसायामध्ये सुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये काय झालं हे सगळं आपल्याला माहिती असताना पुन्हा एकदा रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रकार इथं समोर आलेला सभापती महोदय. माझे या सगळ्या माध्यमातून मान्य गृहमंत्री इथं उपस्थित आहेत. या जे 5 विभाग आहेत, प्रामुख्याने गृह, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण या विभागात आणि गृह या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आपण फक्त एखादं बार पाडवून किंवा त्याचा परवाना रद्द करून हा प्रश्न सुटणार आहे का? आणि आपण छोट्या अधिकाऱ्यावर कारवाई केली, अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई करणार का? कारण अरुण भाटिया सारखे अधिकारी कधीच अशा पद्धतीनं मला असं वाटत नाही. अरुण भाटियांचं नाव आपल्या महाराष्ट्रात एक चांगले अधिकारी म्हणून निश्चित आहे आणि अशा अधिकाऱ्यांना मानवी हक्क आयोगाला पत्र लिहिले सभापती महोदय. सरकार याची दखल घेणार का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.